श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार। प्रयागराजमधील अतिशय महत्त्वपूर्ण अशा क्षेत्रामध्ये आम्ही आलो आहे, ते म्हणजे नाग वासुकी मंदिर। नाग वासुकी मंदिर हे भारतामधील वासुकी नागाचं एकमात्र महत्त्वपूर्ण मंदिरापैकी एक आहे। वासुकी नाग कोण आहेत तर वासुकी नाग हे सगळ्या नागांचे राजे आहेत। यांचं पौराणिक महात्म्य काय आहे तर जेव्हा देव आणि दानवांचं समुद्र मंथन झालं होतं, आपल्याला ती स्टोरी माहिती आहे। भगवान विष्णूंनी तेव्हा कत्स्य अवतार घेतला होता, कासव अवतार घेतला होता, ते सगळं माहिती आहे। पण जेव्हा तो मंदराचल पर्वत जेव्हा त्याचं मंथन करायचं होतं तेव्हा दोरी काय घ्यावी असं सगळ्यांना प्रश्न पडला। तेव्हा नागराज वासुकींची दोरी करण्यात आली आणि मग एका साईडनी देव आणि एका साईडनी दानवांनी मिळून त्या समुद्राचं मंथन केलं आणि त्यातनं मग अमृत प्रगट झालं होतं, हे आपल्याला माहिती आहे। या क्षेत्राचं महात्म्य काय तर या क्षेत्राचं महात्म्य असं की सगळ्या जगातलं हे नाग हृदय क्षेत्र आहे। नागाचं हृदय समजलं जातं या क्षेत्राला। आणि या क्षेत्रामध्ये जो दर्शन करतो तर त्याच्या कुंडलीतले नागाचे सर्पदोष जे असतात तर कुठल्याही प्रकारचा सर्पदोष हा संपतो। या ठिकाणी हे गंगाकाठी क्षेत्र आहे आणि इथे काल सर्पाची पूजा पण केली जाते। अशा प्रकारे या क्षेत्राचं अतिशय महात्म्य आहे। आपण प्रयागला जेव्हा कधी याल तर या क्षेत्री स्वतः या, इथे दर्शन घ्या आणि देवांच्या चरणी नतमस्तक व्हा। अतिशय प्रयागमधलं महत्त्वपूर्ण असं एक क्षेत्र आहे। तर इथेच थांबतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, नमस्कार।